गणपती बाप्पा. वहिनीच्या दवाखान्याचं उद्घाटन झालं रे. पेढा वाटा. अरे आधीच कुठे पेड, वहिनी आत गेल्यावर पेड असतात काय लागा पुढे. डॉक्टर तुळजा सूर्यकांत जगताप, तुमच्या दवाखान्यात तुमचं स्वागत आहे. हो डॉक्टर मॅडम, तुमचाच दवाखाना आहे. चला एवढा कसला विचार करताय. सूर्या, मला चिमटा काढ. काय? अरे तू काढ तरी. दादा बहिणी किती वेळ थांबलाय, चला की लवकर आत. हा चला बरं, सगळ्यांनी लवकर आत जाऊया. चला. बहिणी ते सॉरी बर का, कारण कसं वेळ कमी होता आणि गोष्टीला करायच्या होत्या म्हणून आता घरातलाच बेड ठेवलाय. अगं पण वय पण तू नको काळजी करूच. आम्ही लवकरच तो दवाखान्यात असतो ना डॉक्टरांच्या, ते पलंग आणतो. सूर्या अरे हा पलंग पण चांगलाच आहे की, नवीन पलंगाची काहीच गरज नाही. वहिनी हा माझा अभ्यासाचा टेबल आहे, पण दादा तुला लवकरच नवीन टेबल घेऊन दे. बागू, मला नवीन टेबलची गरज नाही. हे सगळं ना खरंच खूप छान आहे ग. या सगळ्यामध्ये तुमचं प्रेम आणि कष्ट दिसतायत मला. वहिनी दादा म्हणतो कोण कधी कसं उपयोगी पडेल ना सांगता येत नाही. मला वस्तूंच्या बाबतीत पण हेच वाटायला लागले. आता बघ की, तसं पण मी खाली बसूनच अभ्यास करायचे, त्यामुळे हा टेबल खास तुझ्यासाठी उपयोगी पडलाय. आणि वहिनी ही तुमची स्पेशल खुर्ची, ही काय अशीच उचलून आणली नाही बरं का. हिला शोधायला तुमच्या ह्यांनी 3 तास फिरवलंय आम्हाला पण. अरे वहिनी मी पण होतो त्याच्या सगळं स्वतः. काय पण प्रेम तू चाललंय. घरातल्या या टिचबोर खोलीत या सूर्यानं अख्खा दवाखानाच उभा केलाय. याचं डोकं असं काहीतरी चालेल याचा अंदाजच लागत नाही आम्हाला. वा 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 जावई बापू, एखाद्या साध्या खुर्चीसाठी एखादा माणूस तेव्हाच एवढे कष्ट घेतो का त्याच्यासाठी समोरची व्यक्ती तेवढी मोठी असते. जावई बापू, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं हो. तुम्ही हे सगळं करून आमच्या मनावरचं लय मोठं ओझं कमी केलंय. नाही एवढे दिवस आम्हाला सतत असं वाटत राहायचं का आमच्यामुळं आमच्या लेकीचं स्वप्न अपुरं राहिलं, तिचं भविष्य आम्ही बरबाद केलं. पण तुम्ही हे सगळं करून आमच्या मनावरचं ओझंच हलकं केलं. हा तुळजा, तुळजा पोरी, बस त्या खुर्चीवर, बस त्या खुर्चीवर बस. आम्हाला आमच्या डोळ्यांनी आमची डॉक्टरीन लेक कशी दिसते ते बघायचे. सूर्या, मी तुझे आभार कसे मानू ना हेच मला कळत नाहीये रे. नकोच मानू. आपल्या माणसांचं आभार नसतं मानायचं. तरी पण थँक्यू. तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलंय ना त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे. नाही 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 नाही. ए पेढे वाटा सगळ्यांना. हा म्हणावं आमच्या लेकीचा दवाखाना उभा राहिला म्हणाव. पैशात मोजण्याजोगी गोष्ट नाही,
पण हे सगळं झालं त्यात आम्हाला काही मदतच करता आली ना हो. हे जावई बापूने आम्हाला काही पत्ताच लागू दिला नाही, सगळंच एकट्याने करून टाकले. म्हणून हे थोडंसं ठेवा, येतनं दवाखान्यासाठी काहीतरी घ्या आणि कमी लागलं तर हक्काने सांगायचं बरं का. हा 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 हा. डॅडी माफ करा, पण मी हे नाही घेऊ शकत. मला ना तुमचे आशीर्वादच पुरेसे आहेत, ह्याची खरंच काहीच गरज नाहीये. असं म्हणू नका. बापाची नाही, एका माणसाची आतून होणारी मदतीची तळमळ समजून ठेवा. अहो ही काय साधी सुधी खोली आहे का? लय पुण्याची जागा ही. इथं गावचे लोक येणार, त्यांची व्याधी तुम्हाला सांगणार, तुम्ही त्यांच्यावर उपचार करणार, त्यांना व्याधीपासून मोकळं करणार आणि मग ते लोक तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार. आणि त्या आशीर्वादानं तुम्ही तुमचे संसार, तुमची मुलं बाळं मोठी होणार. त्यात आमचा काहीतरी वाटा असू द्या. तुम्हाला याची काहीच गरज नाही, आम्हाला कळतंय. पण ह्यातून तुमच्या दवाखान्यासाठी काहीतरी घ्यावा. नाही, जावई बापूंनी सगळे एकदम एक नंबर भारी करून ठेवलेले, त्या मानाने हे काहीच नाही. पण हा खारीचा वाटा समजा. त्या निमित्तानं आमच्या हातून लोकांची सेवा झाली असं आम्ही समजू. नाहीतर असं समजा का आता तुमची आई जिवंत येत, त्यात तुम्हाला हे पैसे देत आहेत. फरक इतकाच आहे का त्यांच्या वतीनं आम्ही देतोय. नाही म्हणू नका, आमचं मन मोडू नका. हा हा. वहिनी, हा पेन नानानं दिलाय, लय प्रेमानं दिलाय. त्यांचं म्हणणे तू पेशंटसाठी औषधं लिहून देशील ना, तर ह्याच पेनानं लिहून दे. धनू, थँक्यू ग. मी ना खरंच सांगते, आज तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी जे केलं ना, ते मी ह्या जन्मात तरी विसरू शकणार नाहीये. ह्या दिवसाची आठवण मी कायम माझ्या मनाच्या तळघरात जपून ठेवणार आहे. आणि हे सगळं फक्त सूर्यामुळे शक्य झालंय. एकदम हुकमी बोललात. तुमच्या बापाच्या जे झालं नाही ते जावई बापूने आज करून दाखवलं. अहो डॅडी, माझं एकट्याचं श्रेय नाही याच्यामध्ये. या कामासाठी ना घरातल्या सगळ्यांनी हातभार लावलाय. आणि तुझा तुझी मैत्रीण साक्षी मॅडम, त्यांनी पण दवाखान्यासाठी लागणारं साहित्य त्यांच्यासाठी आम्हाला लय मदत केली. तू डॅडींकडे राहत होतीस ना, तेव्हा आम्हीच त्यांना बोलवून घेतलं. त्यांनीच सांगितलं आम्हाला सगळे. म्हणजे तेजूच्या पोटात दुखत होतं, ते मी तिकडे राहावं म्हणून होतं. तर तेजू छान अभिनय करतेस. म्हणजे तुम्हाला हे सगळं इथे करता यावं म्हणून मला तिथे 3 दिवस पाठवलं तुम्ही. वहिनी, सॉरी वहिनी. दादा जर मला काय म्हटलं ना, तर त्याला मी नाही म्हणू शकत नाही, म्हणून मी अशी वागले. घे दादा, अक्का सगळं तुझ्यावर टाकून मोकळी झाली बघ. नाही पण तेजू, खरंच मनापासून थँक्यू. वा वा, लय बरं वाटलं, लय बरं वाटलं. या घरातल्या एकमेकांचं एकमेकांवरचं प्रेम बघून आमचं ऊर भरून आलं. बघा जावई बापू, तुमच्या घरातला आनंद असाच राहू द्या. हा असाच राहू द्या. आणि हा, उद्या तिकडच्या घरी पूजा आहे. हा, सगळ्यांनी यायचं बरं का. पूजा अशा अचानक? नाही अचानक नाही, करायचं डोक्यात होतच म्हटलं, लगेच घालून टाकूया. आणि हो, तुझा इथं जर पेशंटची रांग असेल तर यायचं नाही. आपलं काम महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. दवाखाना बंद ठेवायचा नाही. आम्ही तुमच्यासाठी प्रसाद पाठवून देऊ. बरं का, उद्याची पूजा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी. आमच्या लेकीच्या हातून लोकांची भरभरून सेवा व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करू.
बरं दादा वहिनी, तुम्ही प्रवासात लय कंटाळून आला असेल ना, आपण आता जेवण घेऊया का? आजच्या स्पेशल दिवसासाठी मी वहिनीसाठी स्पेशल स्वयंपाक केलाय. चला. 1 नंबर राजू. पटकन वाढायला घेऊ हा? ए धरे, अगं आम्ही सगळी त्यासाठी थांबलोय की. अगं राजूच्या आजचा स्वयंपाक म्हणजे स्वर्गच की. हा मी तर ना सुट्टीत देत नसतो. ए बाबा, तू नको धनू बरोबर कॉम्पिटिशन करू. धनू खाईल बाका बाका आणि तू करून खाशील, मग आई ग करत डबा घेऊन पळशील. वहिनींचा पहिला पेशंट तूच होशील. आणि त्याची फी बी घेता यायची नाही. पहिलाच पेशंट ठोकत्या. तुळजा, तू कवा आलीस? आणि अशी का थांबलीस तिथं? ही की. तुझं हे काय? हे तुझं आहे. काय पण काय तुळजा, हे तू तुझ्या मेहनतीने कमवलंयस, माझा काय संबंध? हो, पण हे तू माझ्यापर्यंत पोहोचवलंयस. सूर्या, माझ्याकडे ना माझी डिग्री, मेडिकल लायसन्स हे काहीच नव्हतं रे. आणि खरं सांगायचं झालं तर मी याची अपेक्षा पण सोडून दिली होती. पण हे सगळं ना मला तू परत मिळवून दिलेलं आहेस. सूर्य, एखादा माणूस नाही का, त्याला जे काही हवं असतं त्याला आपण ते लगेच आणून देतो. पण त्या माणसाने न काही मागता त्याच्या डोळ्यातली स्वप्न बघून त्याला हवं ते जेव्हा देतो ना, तेव्हा तो आपला माणूस असतो. आपल्यावर प्रेम करणारा, परिस्थितीशी 2 हात करणारा आपला माणूस आपल्या सोबत असणं किती गरजेचं आहे हे आज तुझ्यामुळे कळलंय मला. आणि तो तू आहेस. या मेडलवरती ना फक्त तुझा अधिकार आहे सूर्या. ते तुझ्या गळ्यात जास्त छान दिसतंय. तुझं हे तुझं दागिन आहे, तू कष्टाने मिळवलायस. हे कोणाच्या पण गळ्यात नाही चांगला दिसतो. अरे पण या सगळ्यासाठी तुझे पण कष्ट आहेत की. आज माझ्या आयुष्यात जे काही घडलंय ना, मला जे काही मिळालंय ते फक्त तुझ्यामुळे मिळालंय. मी खरंच सांगते, मला हे सगळं ना शब्दात नाही सांगता येते रे. मग कोण म्हणलंय सांग? तुझा माझ्यासाठी ना तुझा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. मला एवढे दिवस माझ्यावर एक ओझं असल्यासारखं वाटायचं मला. तू तुझी सगळी स्वप्न मरून जगत असल्यासारखं वाटत होत. पण मला तुझ्या हक्काचं सगळं तुला द्यायचं होतं, आणि आज तुला देता आलं याचा आनंद झालाय मला. माझ्या मनावरचं सगळं ओझं हलकं झालं बघत. सूर्या, एकच काय जरा माझ्याकडे, अजून किती तर जिंकणार आहेस. मला ना एकमेकांच्या पाठीवर एकमेकांच्या स्वप्नांची ओझी नाही टाकायची येत रे. हे काय करायचं आहे ना, ते दोघांनी सोबत करायचं, दोघांनी मिळून करायचं. आपण कायम सोबत राहायचं आहे. आपल्यातलं प्रेम ना अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करेल याची खात्री आहे मला. तुझं या आयुष्याचा प्रवास शेवटपर्यंत तुझ्यासोबत करायचा आहे मला. सूर्या, तू पण ना. आई ग, काय झालं? काटा लागला का? काळजात घुसला, काळजात. आई ग, लय काळ मारले जोरात.
डॉक्टर मॅडम काहीतरी उपचार करा. तू बस बस इथे, मी बघते काय झालं बघू. बघ नाही कळते. काय वेडेपणा आहे हा, घाबरले ना मी. प्रेमात माणूस गेलाच होतो मॅडम. आणि डॉक्टर मॅडम जेव्हा कवर जवळ येतं ना तेव्हा तुमच्या पेशंटच्या काळजात सुखाची कळ मारते. तुम्ही गाव जेवढं फोनवर करता ना. हो का, आता बसा कळवळ. हो मॅडम, पेशंटला असं सोडून जाणं शोभतं का तुम्हाला डॉक्टर मॅडम? आणि आता तर दवाखाना चालू झालाय तुमचा. या पेशंटवर उपचार करा ना त्याला. कसं आहे ना, हा पेशंट ना जरा जास्त आगाऊच आहे. म्हणजे ह्याचा इलाज क्लिनिकमध्ये होणार नाही हे चांगलंच माहिती आहे मला. आणि या पेशंटला डॉक्टरकडून औषध नाही तर भलतंच काहीतरी हवंय, हो ना? डॅडी गुरुजी आले. या गुरुजी या. मालकीन बाई चहाच बघा. तरी काही नको, पूजा झाली की मग घेईन सगळं. उपाशीपोटी पूजा करायची असते ना. तुम्ही यजमानांना बोलवा म्हणजे आपल्याला सुरुवात करता येईल. सुनबाई चिरंजीवाना हाक मारा. हा? लवकर या म्हणाव. हे काय चिरंजीव कुठे आहेत? डॅडी ते घरी नाही आहेत. घरी नाहीत म्हणजे? आम्ही त्यांना काल रात्रीच बजावलं होतं की सकाळी पूजेला हजर राहा म्हणून. हा? कुठे गेले सकाळी सकाळी? सकाळी सकाळी नाही, ते रात्रीपासून घरीच आले नाहीयेत. काय रात्रीपासून चिरंजीव घरात नाहीत आणि तुम्ही आम्हाला हे आत्ता सांगताय? डॅडी मला वाटलं ते पूजेच्या वेळेपर्यंत येतील, पण ते आणि तुम्ही काय करता घरात? चिरंजीव कुठं जातात, काय करतात, तुम्हाला काय पत्ताच नाही. हाय? मालक आहो, तो काल रातच्यालाच बाहेर गेलाय, ते अजून आलेला नाही. ए छत्री, आम्हाला चिरंजीव आत्ताच्या आत्ता घरी पाहिजे. 4 माणसं लाव कामाला, तुम्ही स्वतः जा आणि ते जिथं कुठं असतील तिथून घेऊन ये घरी. आत्ता जातो डॅडी. हा. अरे काय झालं, जा ना. डॅडी, शत्रू भैया तुम्ही? गुड मॉर्निंग छत्री. गुड मॉर्निंग रेडी. मराठी. शुभ सकाळ डॅडी. शुभ सकाळ आमच्या घरच्यांना. झालं तुमच्या मनासारखं? हा? का अजून बापाची आबरू घालवायची आहे तुम्हाला? हा? ओ फादर, अहो तुम्ही तुमची आबरू आमच्या हातात देताच कशाला? एक तर पहिल्यांदा ना सगळंच तुमच्या मनासारखं होईल यो हट्ट सोडा. आणि जर तुम्हाला यापेक्षा ठेवायचीच असेल तर निदान माझ्याकडनं तरी ती ठेवू नका. थोबाड बंद.